नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण स्वयंपाक करताना किंवा घरातील कामं करताना स्पीच थेरपी मुलांना कशी द्यावी यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत आहोत. आता यामध्ये स्वयंपाकामध्ये मी वेगवेगळे पदार्थ बनवायचे सांगितले, त्याच्यात तुम्ही कसं बोलू शकता. त्यात पण तुम्ही आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाकामध्ये तुम्हाला माहीत आहे पदार्थांचे किती प्रकारचे पदार्थ आहेत आणि एवढ्या सर्व पदार्थांना तुम्ही कशाप्रकारे एक आयडिया म्हणून मी तुम्हाला थोडेसे व्हिडिओ बनवून दिलेले आहेत की त्यावर तुम्ही कशाप्रकारे संभाषण करू शकता. त्याच्यामध्ये तुमचे ज्या प्रकारचा पदार्थ असेल त्याच्यात जे इन्ग्रेडियंट वापरले असतील ते त्या मुलासाठी नवीन शब्द देऊ शकतात. ज्या रोज भाज्या बदलतात तो एक नवीन शब्द असतो. असं तुम्हाला स्पीच थेरपिस्ट सांगतात, रोज नवीन 10 शब्द शिकवा, 10-20 शब्द शिकवा, त्यानंतर 10 वाक्य बोला. हे तुमची स्टेज येऊपर्यंत तुम्हाला जवळजवळ 1-2 वर्ष स्पीच थेरपी घ्यावी लागत असते. पण आपण सुरुवातच नॅचरली काम करता करता नॅचरल मुलांना भाषा कशी शिकवावी, कशी स्पीच द्यावं यासाठी हे व्हिडिओ बनवत आहोत. आता आपलं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही समजा स्वयंपाक बनवलेला आहे. आता स्वयंपाक जेवायला घेताना बऱ्याच वेळा मुलांना टाळलं जातं. जेवायला घेताना तो रडतोय, त्रास देतो, मध्येच काहीतरी बोलतो, ओढतो, ह्या गोष्टी नको म्हणून बऱ्यापैकी बाळाला कोणीतरी सांभाळतं. तोपर्यंत इतर माणसे जेवतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक अवलंबले जातात. त्याला जेवायला घालून अगदी झोपवलं जातं, त्यानंतर जेवायला घेतात. असे अनेक प्रकार चालू असतात. परंतु आपण बाळाला जेवण करायला घेतानाची पूर्वतयारीमध्ये बाळाला सहभागी करून घेऊ शकतो. बाळ ज्यावेळेस बिझी असेल त्यावेळेस त्याला आपल्या कामात आपल्याबरोबर राहण्यात इंटरेस्ट येतो. ज्यावेळेस आपण जेवायला घेतोय त्यावेळेस आपण बाळाला सांगायला पाहिजे, आपल्या घरात आपण किती जण आहेत? 4. तर घे, हे बघ, हे 4 प्लेट घे. मग 1 प्लेट, 2 प्लेट, 3 प्लेट, 4 प्लेट, 4 ग्लास अशाच प्रकारे मोजून घेऊ शकता. 4 चम्मच घेऊ शकता. मग त्यानंतर भाजीचं, पोळ्याचं हे सर्व घेणं, बसायला टाकणे, यासारखे वेगवेगळ्या कृती त्याच्याकडून करून घेऊन, ज्याला त्या जर होत नसतील तर आपण त्याला त्याच्यात मदत करायची आहे, परंतु त्या कृतीला संभाषण द्यायचे. आणि असं बोलत बोलत या सर्व कृती करत मग आपण त्या प्लेटचे, चमच्याचे, त्या भांड्यांची सर्व रिव्हिजन होतीये जेवायला घेताना. त्यानंतर ते बसायला टाकलेले बसकर असेल, काय तुम्ही सतरंजी असेल, त्याला ती एक नवीन नाव शिकू शकतं त्याला. त्यानंतर सर्व घरातील व्यक्तींना जेवायला बोलवायचे. मुद्दामून त्याला तुम्ही ते सांगू शकताय की जा पप्पांना जेवायला बोलव, आजीला जेवायला बोलव, आजोबांना जेवायला बोलव. अशा प्रकारे त्याला त्या व्यक्तीकडे स्वतः घेऊन जायचे. बोलव, आजीला म्हण, चल आजी जेवायला चल. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्याला संभाषण प्रत्येक काम हे स्वतः करायचे आपल्याला आणि त्याला बरोबर घ्यायचे. त्याला सांगणे म्हणजे तो लगेच सांगितल्याबरोबर करणार नाही आहे. आणि हीच कृती रोज केली तर त्याला त्याच्यातून त्याचा अर्थ कळेल आणि त्याला काय भाषा आहे हे समजायला लागते. अशा प्रकारचे सर्व व्यक्तींना हाक मारली तर घरातील व्यक्तींना काय हाक मारावी हे पण तुम्ही त्याच्यामध्ये शिकू शकताय. जेवायला चला हे वाक्य रिपीट होते. प्रत्येक व्यक्तीच्या बरोबर पुढे नाव लिहिलेलं असतं. आई जेवायला चल, ताई जेवायला चल. जे शब्द रिपीट होतात ती कृती ही मेन आपला टार्गेट काय आहे, जेवायला जाण्यापूर्वीचं. मग सर्वांना आपण काय करतोय, जेवायला चला किंवा जेवण करायचे म्हणून हे घे, जेवण करायचे म्हणून ते घ्यायचं. यासारखं सारखं तेच शब्द आल्यानंतर त्याला अर्थही कळतो आणि सगळे अर्थ कळून समजल्यानंतर त्याला ती भाषा बोलण्यास मदत होते. अशा प्रकारे आपल्याला ती कृती रोज करायची आहे. किती दिवस आपण किती वेळा तो शब्द उच्चारतोय, किती दिवसानंतर त्याच्या लक्षात राहणार आहे, या कुठल्याही गोष्टीला लिमिट नाही आहे. प्रत्येक मुलाच्या कॅपॅसिटीप्रमाणे, त्याच्या आकलनशक्तीप्रमाणे आणि आपण कशा प्रकारे शिकवतोय याच्यावर पण अवलंबून आहे. अशा पद्धतीने त्याला किती दिवसात कळते त्या पद्धतीने तो 4 महिने, 6 महिने, 500 वेळा म्हटल्यानंतर, 1000 वेळा तो शब्द म्हटल्यानंतर तो शब्द बोलणार आहे, त्याला ते समजणार आहे. आणि हे केल्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे. कुठलाही शब्द शिकवताना तुम्हाला तो तितक्या वेळा रिपीट झाल्यानंतरच तो त्याला येणार आहे. मग जेवण करायला घेण्यापूर्वीची जी तयारी आहे त्या तयारीमध्ये तुम्ही त्याच्याशी नवीन प्रकारचे 10 ते 15 वाक्य
बोलू शकताय. आणि रोज रोज ती बोलल्यानंतर एक ठराविक दिवस 6 महिन्यानंतर तरी जर तुम्ही ते रोज जेवणातील 3-4 टायमिंगला वापरत असाल, बोलताना 2-2, 3 वेळा वापरत असाल, तर तुमचे ते शब्द 6 महिन्यामध्ये होतात आणि त्यातील 50-60% मुलांना यायला लागतात. मग आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे की आता एवढी भाषा त्याला समजती, राहिले किती शब्द आहेत ते पण त्याच्या कानावर पडलेले असतात. त्याला अजून थोडंसं पुश केलं तर बाकी सर्व भाषा त्याला कळायला लागते आणि अशा प्रकारे तुमचं मूल बोलू लागतं. स्पीच थेरपी ही हा फार वाटतं आपल्याला अवघड विषय आहे, परंतु जर तो आपण सोपा करून घेतला तर तो आपल्याला तसं पाहिलं तर सोपा पण म्हणता येईल. परंतु त्याच्यामध्ये नियम नित्यक्रम हा खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही रोज रोज त्या गोष्टी करायला पाहिजेत. तुम्ही जर 8 दिवस या गोष्टी केल्या, 8 दिवस केल्या नाही तर तो मुलगा परत बॅक जातो, ते सगळं विस्मरण होतं आणि परत तुम्ही तिथंच येऊन जर शिकवणार असेल तर हे होणार नाही. मध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडला नाही पाहिजे. मुलाची कंटिन्यूता, आईची कंटिन्यूता जास्त महत्त्वाची आहे आणि ह्या सर्व गोष्टी केल्या तर तुमचं मूल नक्कीच बोलणार आहे. ते कर्णबधिर असो, स्वमग्न असो, नाहीतर नॉर्मल असो. पण ते बोलायला उशीर झालेलं जे बाळ आहे, त्या प्रत्येक बोलायला उशीर झालेल्या बाळासाठी या प्रकारे जर तुम्ही स्पीच थेरपी दिली तर ते बाळ तुमचं 100% बोलतं. याचे उदाहरणं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि यासारखे नवनवीन व्हिडिओद्वारे मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.